नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आत्ता आम्ही चाललो आहे पावसला. रत्नागिरीमध्ये पावस म्हणून एक गाव आहे, तर तिथे निघालो आहे. ते नंदेचं सासर आहे. तर ननंदबाई आणि जाऊबाई मागे बसलेत आणि मी आहे. तर चला आम्ही आता तिथे निघालो आहे. Right, then turn right. Take the next right toward Maharashtra State Highway 4, then turn left. हे आहे रत्नागिरीतलं सर्वात मोठं कॉलेज आहे, म्हणजे खूप फेमस आहे हे रत्नागिरीमध्ये. गोगटे जोगळेकर महाविद्यालय. ते म्हणाले कुठे तिकडे पोहोचले. हा इकडे दिसत नाही ना पण. माटे बीच. हा इकडे आलं ना. रत्नागिरीतून पावसला जाताना आपली जास्तीत जास्त नजर जिथे पडेल तिथे रस्त्याच्या आजूबाजूला आपल्याला हा समुद्रच पाहायला मिळतो. गणपती पुळ्याचा काढायचा असं खाली येतो ना, असं वाटतं आपण समुद्रातच जातोय. हा अशी उभं राहतात. हा दिसते. हा 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 तेच बघितलं. ते भारी आहे. ते कॉटेजेस ते बंद केले आता. कोकणामध्ये पावसामुळे असे जागोजागी धबधबे पाहायला मिळतील आपल्याला. ते देऊ शकतो आपण धबधब्याचं पाणी. डेपो विचार डेपो गेला मागे. गेला मग थांबूया. हे सांगा ताई. पावसकरांची देवी नवलाई देवी, तिचं हे मंदिर. अरे गळगळीत झालं इकडे. जांबाचं हे आहे मंदिर. पकडा पकडा इथे, घसरेल पटकन पाय. ह्याला तर बसवायलाच होतं. हे ठीक आहे. हे आहे मंदिर पावसकरांचं, नवलाई मंदिर. मंदिर मधले पुजारी गेलेत नाश्ता करायला. चला येतील आता. हा मुलगा बाहेरगावी आहे आणि त्याची नोकरी धंदा व्यवस्थित व्हावा म्हणून आई नवस आई आवडी पण जशी बोलली होती. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. खूप मस्त आहे. किती वर्ष झाली असते तिकडे? खूप वर्ष झाली. आमचे पण जन्माच्या हे बघ लाकूड हे नाही पावसात हे. हे मंदिर आहे पावसकरांच्या ग्रामदेवतेचं, तर तिथे आलोय आता आम्ही. चव्हाटेश्वर मंदिर, तेलीवाडी. ताई जायचंय. चव्हाटेश्वर गावात आले. पावस गाव. पावस पावस मस्त एकदम. कोकणाची मजाच वेगळी. खूप मस्त. हा कौलारू घरं पाहायला मिळतात तिकडे. छान आहेत, मस्त. तर आत्ता आम्ही गावात आलो आहे. ॲक्च्युली ताईंच्या घरचं इथे कोणीही राहत नाही, तर शेजारी आहेत त्यांच्याकडे आलो.
थोडीशी माहिती काहीतरी घ्यायची होती गावाबद्दल, त्यासाठी. तर इथे मी बसले होते खुर्चीवर आणि मांजर बघा माझ्या ओढणीसोबत इतकी मस्त खेळते. मनी मनी म्याऊ. हे बघ इकडे. बरं आधी थांबा ऐकते का तुम्हाला सांगतो ये. आधी. हा चला हे या मंदिरामध्ये जाऊया गणपतीचं. ॲक्च्युली काय गुळेश्वर, हां गणेश गुळे, हां गणेश गुळे मंदिर. चला स्वयंभू गणेश मंदिर, गणेश गुळे. वा चला उंदीर मामांचं दर्शन घेऊन मंदिरात जाऊया. जीर्णोद्धार 1970. अरे वा. चला मंदिरात एंट्री. हे आहे मंदिर. किती छोटा दरवाजा आहे बघा. एकदम छोटा आहे. काय वा वा सुंदर. मस्त असं पाण्याचा आवाज पण येतोय. मंदिराच्या आतमध्ये आल्यावर इथे या फलकावर या मंदिराची कथा लिहिलेली आहे, तर ही तुम्हीही वाचू शकता. हे बघा पांडवकालीन विहीर इथे आहे. इथे बापरे खूप आतमध्ये आहे. कुठे तो चौक तिथून दिसते. खाली नाही जाऊ शकत आता, पण जात असतील लोक ना. पाऊस आला. हे तिकडून जी आपण पाहिली ती विहीर. हो बापरे हे बघा पांडवकालीन विहीर. पांडवकालीन विहीर आहे. चला पाऊस आला. पावसाने फार त्रास दिलाय. जायला रस्ता आहे, हा गेट आहे इथे, पण आपण जाऊ नाही शकत, खूप खाली आहे. चला आता बीचवर चाललोय आम्ही. इथे बीच आहे रत्नागिरीला, पावसच्या इथे बीचवर. गणेश बीच म्हणून आहे, त्या बीचवर चालतोय आता. थकलो ॲक्च्युली. ओ सुंदर. मग दाखवते मी तुम्हाला, मग दाखवते मागच्या कॅमेराने. खूप मस्त आहे. आता कोण येत नसेल ना, त्याच्यामुळे मग इथे टपरी वगैरे आहेत, पण आता सध्या कोण नाही येत आहे, त्याच्यामुळे त्या बंद आहेत. हा हे आहे आमचं शिंद्यांचं देव समुद्रगड, आणि हा आहे समुद्र. हा खरंच कॅमेरा एक सुंदरवाला घ्यायला लागेल. तसं दिसत नाही आहे, तसं डोळ्याने दिसते.
किल्ल्यावर आलोय आता. हा किल्ला चढलो. आता किल्ला चढा. भगवती किल्ला. चला आता जाऊया किल्ल्यावर वरती. वा वा, खूप सुंदर. हे पेंटिंग आत्ताच केलं वाटतं का? हे व्हाईट बघ ना, त्याच्यामुळे एकदम असं नवीनच वाटतंय. एवढंच चढायला होत नाही ताई. आणि चालल्या होत्या कोणतं मग पूर्णगड. रत्नदुर्ग किल्ला चा दरवाजा सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उघडा राहील. ही आहे या किल्ल्याची कथा. रत्नागिरी अलिबाग से हे बनवलेले कान्होजी आंग्रे. शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख दर्यासारंग कान्होजी आंग्रे. हे आहे मंदिर, देवी भगवती मंदिर, किल्ले रत्नागिरी. नाही हे काय बघा ना, मस्त वाईट वाईट दिसतंय. कुठे हे काय समुद्र? कशाला तिकडे जायला पाहिजे? आम्हाला इथूनच दिसतोय. तर भगवती किल्ल्यावरून आम्ही पुन्हा रत्नागिरीच्या सिटीमध्ये आलो आहे. हे आहे रत्नागिरीचं जे मेन सर्कल आहे ते, तिथे आलो आहे. कारण गाडी खराब झाली, काहीतरी ड्रमचा आवाज येतो आहे. तर ते पहिले आता चेक करून घेतो काय प्रॉब्लेम झाला आहे तो. गाडीचं लायनर झालं आहे खराब, त्याच्यामुळे गाडी घेऊन आलो आहे गॅरेजला. व्हीलच्या तिथे जो ड्रम असतो हा, त्या ड्रमचा आवाज होता. तर आम्हाला असं वाटलं की लायनर खराब झालं आहे, लायनर तुटला आहे वगैरे. पण गॅरेजमध्ये आल्यानंतर कळलं लायनर वगैरे काही तुटला नव्हता. खड्ड्यांमध्ये गाडी आदळत होती, तर त्याच्यामुळे त्यातला एक खडा ह्या ड्रममध्ये जाऊन अडकला होता. आणि त्या खड्याचा आवाज गाडी चालताना एकदम ढम ढम असा करून येत होता. तर मग आता तो काढला खडा ह्याने, आणि थोडं तो ड्रम आहे तो साफ करून घेतो आहे तो. गाडी ठीक झाली आणि आम्ही गणपतीपुळेला जाण्यासाठी निघालो आहे. रस्त्यावर पाहू शकता इतके खड्डे आहेत. तर चला आम्ही आता गणपतीपुळेला चाललो आहे. यापुढचा ब्लॉग आपण नेक्स्ट भागामध्ये पाहूया, कारण नाहीतर मग व्हिडिओ खूप मोठा होईल. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.